Hello and welcome to my YouTube channel. Today we are going to solve problems on the Apollonius theorem from practice set 2.2. And the first question is, in the triangle PQR, point S is the midpoint of the side QR. If the sides of triangle PQ equals to 11, PR equals to 17 and PS equals to 13, then find QR. तर एक ट्रायंगल आहे, ज्या ट्रायंगलमध्ये PQR हा ट्रायंगल आहे आणि या ट्रायंगलमध्ये S इज द मिड पॉइंट ऑन QR. समजा इथे कुठेतरी S असेल, ठीक आहे ना. मिड पॉइंट आहे म्हणजे QS आणि SR इक्वल आहे. आणि काय दिले, PQ 11 आहे, PR 17 and then PS this is 13. Okay, then you have to find QR this. Okay, हे आपण अपोलोनियस थिअरम मध्ये पाहलंय. अपोलोनियस थिअरम मध्ये काय पाहिलं आपण की जर PS हे जर का मीडियन असेल, मीडियन म्हणजे PS मुळे जर का या QR चे इक्वल पार्ट्स होत असतील तर इथं दिलेलेच आहे, दिसतेच तुम्हाला की हे इक्वल पार्ट्स आहेत म्हणून, कारण तो मिड पॉइंट आहे S. तर अशा वेळेस PQ चा स्क्वेअर प्लस PR चा स्क्वेअर इक्वल्स टू 2 टाइम्स स्क्वेअर ऑफ मीडियन प्लस 2 टाइम्स स्क्वेअर ऑफ वन ऑफ द पार्ट ऑफ दिस QR. ओके, इट्स स्क्वेअर. तर त्याचा यूज करू आपण. सो इन ट्रायंगल PQR PS इज द मीडियन. ठीक है. सो बाय अपोलोनियस थ्योरम व्हाट वी कैन राइट इज PQ स्क्वायर प्लस PR स्क्वायर इक्वल्स टू 2 टाइम्स स्क्वायर ऑफ द मीडियन प्लस 2 टाइम्स स्क्वायर ऑफ द हाफ पार्ट ऑफ QR, दैट इज QS. ठीक आहे ना. आणि मग एकदा तुम्ही QS काढलं की तुम्हाला पूर्ण QR काढता येईल, कारण याच्या दुप्पट करायचे तुम्हाला. ठीक आहे ना. सो आता याच्यापैकी कुठल्या कुठल्या व्हॅल्यूज आहेत आपल्याकडे तर ते पाहू. PQ आहे आपल्याकडे, देन PR पण आहे आपल्याकडे आणि PS पण आहे. QR फाइंड करण्यासाठी आधी आपल्याला QS फाइंड करायला, मग व्हॅल्यूज पुट करू याच्यात. तर ज्या दिलेल्या व्हॅल्यूज आहेत त्या पुट करा. PQ स्क्वेअर म्हणजे काय 11 स्क्वेअर, PR स्क्वेअर म्हणजे काय 17 स्क्वेअर, 2 इंटू PS इज 13, सो 13 स्क्वेअर अँड 2 इंटू QS ॲज इट इज, राहू द्या QS स्क्वेअर. ठीक आहे ना. व्हॅल्यूजचा स्क्वेअर घ्या. 11चा स्क्वेअर 1 to 1, त्याच्यानंतर 13चा स्क्वेअर 17चा स्क्वेअर किती 2 8 9. ओके, देन 13चा स्क्वेअर घ्या किती 169 प्लस 2 इंटू QS स्क्वेअर ॲज इट इज. मग 2 इंटू 169 किती 338, बरोबर आहे का. गुणाकार करून पहा. त्याच्यानंतर ही टर्म इकडे घेऊ आपण. हा 2 इंटू QS स्क्वेअर ॲज इट इज राहू देऊ. इथे या दोघांची सम केली तर किती होईल 0 नाही 10 1, ठीक आहे ना. आणि 2 आणि 4 410, ठीक आहे ना. 410. तर ही टर्म इकडे घ्या. 410 वजा 338 बरोबर 2 गुणिला QS स्क्वेअर, ठीक आहे ना. मग 410 मधून 338 वजा केले 2, ठीक आहे. 72 इज इक्वल्स टू 2 इंटू QS स्क्वेअर. हा 2 इकडे डिनॉमिनेटरमध्ये ट्रान्सफर केला. सो QS स्क्वेअर इक्वल्स टू किती येते 36, ठीक आहे ना. सो QS स्क्वेअर इक्वल्स टू आलं 36, इथे लिहिलं आहे. सो टेकिंग स्क्वेअर रूट, वर्गमूळ घेतलं दोन्ही बाजूचं, तर काय होईल QS इज इक्वल्स टू प्लस मायनस 6, ठीक आहे ना. आपण मायनसमध्ये लिहित नाही, दॅट इज QS इक्वल्स टू फक्त मी 6 घेणार प्लस 6. आता आपल्याला QS माहीत झालं 6, तर मग SR किती असेल, देअरफॉर SR विल बी ऑल्सो इक्वल्स टू 6. काय कारण आहे, कारण याचं S इज मिड पॉइंट ऑफ QR.
ठीक आहे ना. देअरफॉर क्यू आर पूर्ण क्यू आर बरोबर काय तर क्यू एस प्लस एस आर किंवा 2 टाइम्स क्यू एस असं म्हणलं तरी हरकत नाही, दुप्पट. सो क्यू आर इक्वल्स टू 2 × 6 म्हणजेच क्यू आर इक्वल्स टू किती 12. Now we'll go for question number 2. In triangle ABC, AB equals to 10, AC equals to 7, BC equals to 9, then find the length of the median drawn from point C to side AB. तर पुन्हा एकदा एका ट्रायंगल ABC मध्ये AB 10 आहे, AC 7 आहे, BC 9 आहे. देन फाइंड द लेंथ ऑफ द मीडियन ड्रॉन फ्रॉम पॉइंट C. तर C या पॉइंट मधून मीडियन ड्रॉ केली आहे एक AB वर, ठीक आहे ना. आणि AB दिलंय तुम्हाला पूर्ण AB 10 आहे. त्याच्यानंतर AC आहे 7, BC आहे 9. तर तुम्हाला म्हणलं ह्या मीडियनची लांबी फाइंड करा. आपण समजा याला नाव देऊ M. तर तुम्हाला CM फाइंड करायचं तुम्हाला, ठीक आहे ना. किंवा याला नाव देतो मी CD फाइंड करायचं तुम्हाला. मग पुन्हा एकदा अपोलोनियस थेरमचा यूज करायचा आहे. आता हे जर का मीडियन असेल CD तर हे दोन्ही साईड इक्वल असतील AD आणि BD, ठीक आहे ना. सो इन ट्रायंगल ABC व्हॅल्यूज जर दिलेल्या आहेत त्या लिहून घ्या वाटल्यास. AB इक्वल्स टू 10, AC इक्वल्स टू 7, BC इक्वल्स टू 9. अजून काय सांगता येते की CD इज मीडियन, ठीक आहे ना. म्हणजे काय लिहिता येते मला AD इज इक्वल्स टू BD इज इक्वल्स टू हाफ ऑफ AB. आणि मग AB तुम्हाला दिलेला आहे 10, तर त्याच्यामुळं AD किंवा BD किती होते हाफ ऑफ 10 म्हणजे 1/2 टाइम्स 10 म्हणजे किती 5, ठीक आहे ना. AD किंवा BD इक्वल्स टू 5. नाव आता इथे आपण अपोलोनियस थेरमचा यूज करू. याच्या आधीच्या गणितात पण अपोलोनियस थेरमचा यूज केला आपण, फक्त ब्रॅकेटमध्ये इकडं लिहायला पाहिजे होतं, ठीक आहे ना. नाव बाय अपोलोनियस थेरम काय लिहिता येते मला AC स्क्वेअर किंवा CA स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर इक्वल्स टू 2 टाइम्स CD स्क्वेअर प्लस 2 टाइम्स या दोनपैकी एक कुठलाही भाग घ्या. AD घे तुम्ही, ठीक आहे ना, त्याचा स्क्वेअर. बरोबर आहे. हे कशावरून लिहिलं आपण बाय अपोलोनियस थेरम, ठीक आहे ना. आठवतं ना अपोलोनियस थेरम घेतलाय आपण याच्या आधीच्या पिरियडमध्ये, याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता अपोलोनियस थेरम. ओके. आता यातल्या कुठल्या व्हॅल्यूज आहेत आपल्याकडे, तर आपल्याला मीडियन CD फाइंड करायचा आहे. AD आहे आपल्याकडे 5, देन BC आहे आपल्याकडे 9 आणि AC आहे आपल्याकडे 7. मग व्हॅल्यूज पुट करा. AC किती 7 स्क्वेअर प्लस BC किती 9 स्क्वेअर इक्वल्स टू 2 × CD स्क्वेअर प्लस 2 टाइम्स AD इक्वल्स टू 5, ठीक आहे ना. सो 2 टाइम्स AD स्क्वेअर. तर इथे 49 प्लस 81 इक्वल्स टू 2 × CD स्क्वेअर प्लस 2 × 5 स्क्वेअर म्हणजे किती 25. इथे या दोघांची सम केली किती 9 एकदा 0 8 4 12 आणि 13 130 इक्वल्स टू 2 × CD होल स्क्वेअर प्लस हे 25 आणि 50. हे 50 ट्रान्सफर करा इकडे. 130 मायनस 50 इक्वल्स टू 2 × CD स्क्वेअर, ठीक आहे ना. तर 130 मधून 50 गेले किती 80 का. सो 80 इक्वल्स टू 2 × CD स्क्वेअर. बरोबर आहे का. त्याच्यानंतर आता हा 2 इकडे डिनॉमिनेटरमध्ये ट्रान्सफर करा. 80/2 इक्वल्स टू 2 × CD स्क्वेअर. हे किती झाले 40 इक्वल्स टू CD स्क्वेअर. सो टेकिंग स्क्वेअर रूट, वर्गमूळ घ्या दोन्ही बाजूचं. वर्गमूळ घेतलं तर CD इज इक्वल्स टू स्क्वेअर रूट ऑफ 40. 40चं स्क्वेअर रूट डायरेक्टली निघणार नाही, मग याला फोडून असं लिहा 4 × 10 असं लिहितो.
ठीक आहे ना. आणि मग 4 बाहेर येईल तर सी डी इक्वल्स टू किती होते 2√10 2√10 कळलं. आता क्वेश्चन नंबर 3 पाहू. काय दिलंय इन द फिगर, एक आकृती दिली तुम्हाला ज्यामध्ये की सेगमेंट पी एस इज द मीडियन ऑफ ट्रायंगल पी क्यू आर, पी टी इज परपेंडिक्युलर टू क्यू आर, देन प्रूव दॅट पी आर स्क्वेअर इक्वल्स टू पी एस स्क्वेअर प्लस प्लस क्यू आर इंटू एस टी प्लस हाफ ऑफ क्यू आर स्क्वेअर. तर दिसायला जरी थोडं हे किचकट दिसत असेल तरी पण यामध्ये फक्त पायथागोरस थेरमचा यूज करायचा आहे आपल्याला. असं काही खूप जास्त अवघड नाही आहे. तुम्ही जसं सॉल्व करत जसाल याला पुढं पुढं तसं तुम्हाला कळत जाईल की फक्त पायथागोरस थेरमचा यूज केला आहे म्हणून बस. पहिले तर आपण आकृतीकडे पहा. आकृती थोडंसं आपल्याला जो आपण अपोलोनियस थेरम पाहिला आहे त्याच थेरमची आकृती आहे, ज्यामध्ये की त्याच्या आधी आपण जे हे पाहिलंय पायथागोरस थेरमचे ॲप्लिकेशन ॲक्यूट अँगल आणि ऑप्टिस अँगलसाठी, तर हे त्याच्यासारखंच आहे. इथे बघा पी एस क्यू किंवा पी एस टी हा ॲक्यूट अँगल दिसतो, लघुकोन दिसतं, आणि अँगल पी एस आर हा ऑप्टिस अँगल दिसतो. ठीक आहे ना, विशाल कोन दिसतं. तर पायथागोरस थेरमचा वापर करायचा आहे काय कारण याच्यात राईट अँगल ट्रायंगल आहे इथे, कारण पी टी परपेंडिक्युलर दिलेले आपल्याला क्यू आरला किंवा टी आरला. ठीक आहे ना. तर इथे 2-3 राईट अँगल ट्रायंगल तयार झाले, जसं की पी टी आर किंवा मग पी टी एस किंवा मग पी टी एस. ठीक आहे ना. तर राईट अँगल ट्रायंगलचा यूज करू आपण. आणि ठीक आहे ना, त्याच्या आधी काय लिहिता येईल आपल्याला की इन ट्रायंगल पी क्यू आर, आकृतीवरून जी दिसते ती लिहू आपण. फ्रॉम फिगर अँगल पी एस क्यू is acute angle and angle PSR is obtuse. ठीक आहे ना, लघुकोन विशाल कोन. त्याच्यानंतर अजून काय लिहिता येते आपल्याला की पी टी एस किंवा पी टी आर किंवा पी टी क्यू हे राईट अँगल ट्रायंगल्स आहेत. ठीक आहे ना. तर मग आपण कुठल्याही एका राईट अँगल ट्रायंगलमध्ये घेऊ. काय लिहिता येईल आपल्याला त्याच्या आधी मला हे पण लिहिता येईल की क्यू आर इज इक्वल्स टू व्हॉट क्यू एस प्लस एस आर. ठीक आहे ना. किंवा क्यू आर इज इक्वल्स टू 2 टाइम्स क्यू एस और 2 टाइम्स एस आर. किंवा असं लिहिता येईल क्यू एस इज हाफ ऑफ क्यू आर किंवा एस आर इज हाफ ऑफ क्यू आर. ठीक आहे ना, असंही लिहिता येईल. अँड पी एस इज मीडियन हे दिलेलं आहे आपल्याला आहे ना. पी एस ही जर का मीडियन असेल तर याचा अर्थ काय क्यू एस आणि एस आर हे इक्वल आहेत. क्यू एस इज इक्वल्स टू एस आर इज इक्वल्स टू हाफ ऑफ क्यू आर. ठीक आहे ना. याला वाटल्यास आपण 1 नंबर देऊ. इन ट्रायंगल राईट अँगल ट्रायंगल घ्या. कुठला घेता पी टी आर घेऊ आपण. ठीक आहे ना. सो इन ट्रायंगल पी टी आर angle T is 90 degree. Therefore पायथागोरस थेरमचा यूज करा. बाय पायथागोरस थेरम काय लिहिता येते पी आर स्क्वेअर इक्वल्स टू काय लिहू पी टी स्क्वेअर प्लस टी आर स्क्वेअर. बरोबर आहे. पी आर स्क्वेअर इक्वल्स टू पी टी स्क्वेअर प्लस टी आर स्क्वेअर. आता ह्या टी आरला फिगरवरून काय लिहिता येते मला टी आर इक्वल्स टू टी एस प्लस एस आर लिहिता येते ना. म्हणजे मी पी टी स्क्वेअर प्लस इथं टी आर स्क्वेअरच्या ऐवजी मी काय करतो टी एस प्लस एस आर होल स्क्वेअर. आणि मग याला होल स्क्वेअरने सॉल्व करू. याला ए म्हणा याला बी म्हणा ए प्लस बीने सोडवा. ठीक आहे ना. काय लिहिता येते त्याला टी एस स्क्वेअर प्लस एस आर स्क्वेअर प्लस 2 इंटू टी एस इंटू एस आर. ठीक आहे ना. हे कशावरून ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअरनं आपण सोडवलेला कळलं. ओके. आता याला आपण 2 नंबर देऊ.
जसं PTR या राईट अँगल ट्रायंगलमध्ये आपण सॉल्व्ह केला तसंच या राईट अँगल ट्रायंगलमध्ये पण घेता येईल आपल्याला. ठीक आहे ना. कुठला PTQ पण घेता येईल, PTS पण घेता येईल. पण मी काय करतो सध्या PTS या छोट्या राईट अँगल ट्रायंगलमध्ये पाहतो. नाव इन ट्रायंगल PTS मध्ये राईट अँगल ट्रायंगल आहे, अँगल T राईट अँगल आहे. मग ह्याच्यामुळं मला यामध्ये पण पायथागोरस थेरमचा यूज करता येईल. काय लिहिता येईल? PS² = PT² + TS². बरोबर आहे का? याला मी 3 नंबर देतो. हे कशावरून लिहिलं? बाय पायथागोरस थेरम. ठीक आहे ना. आता बघा इथे जे PT² + TS² आहे हेच PT² + TS² इथं पण आहे ना. मग मी इक्वेशन नंबर 2 इक्वेशन नंबर 3 वरून कसं लिहू शकतो? तर या एवढ्या दोन टर्मच्या ऐवजी मी PS² असं लिहू शकतो. सो मी इथं ते करतो. Therefore, from equation 3, equation 2 becomes equation 2 नंबरचं कसं होते? 2 नंबरचं जे इक्वेशन आपलं ते कसं होईल? तर PR² = PT² + TS² म्हणजे काय? PS² + SR² + 2 × TS × SR. कळलं? ठीक आहे ना. आता आपण इक्वेशन नंबर 1 मध्ये SR इज हाफ ऑफ QR असं लिहिलेलं आहे. मग आपण ह्या पण व्हॅल्यू इथं रिप्लेस करून टाकू इक्वेशन नंबर 1 वरून. याला मी नेक्स्ट इक्वेशन नंबर देतो, इक्वेशन नंबर 4. नाव फ्रॉम इक्वेशन 1 इक्वेशन 4 बिकम्स. इक्वेशन 1 वरून इक्वेशन 4 मध्ये काय बदल करता येईल मला? तर PR² = PS² प्लस SR इज हाफ ऑफ QR आणि SR² आहे म्हणजे हाफ ऑफ QRचा स्क्वेअर होईल प्लस 2 × TS × SR. अगेन SR इज हाफ ऑफ QR. तर इथे हे 2 कॅन्सल होतील. देन PR² = PS² प्लस हे किती ते 1/2² म्हणजे 1/4 आणि हा QR² प्लस TS × QR. हे 2 कॅन्सल झाले. कळलं? मग या टर्मला आपण कसं लिहू शकतो? यालाच असं लिहिता येईल. TS ला ST लिहिलं × QR प्लस हे 1/4 × QR² ला मी कसं लिहू? 1/2 × QR लिहितो आणि याचा होल स्क्वेअर करतो. हेच आपल्याला प्रूव्ह करायचं होतं. PR² = PS² प्लस QR × ST प्लस हाफ QR². काय केलं? सिंपल. ही जी या साईडची जी फिगर आहे हिला थोडंसं पुसट करा आणि या साईडच्या फिगरवर फोकस करा. राईट अँगल ट्रायंगल PTR मध्ये पायथागोरस थेरमचा वापर करा. PR² = PT² + TR². TR ला फोडून TS + SR लिहा. त्याचा A + B चा स्क्वेअर करून त्याला सॉल्व करा. PT² + TS² येईल प्लस SR² आणि 2 × या दोघांचा प्रॉडक्ट. नंतर या छोट्या राईट अँगल ट्रायंगलमध्ये या PTS मध्ये पुन्हा पायथागोरस थेरमचा यूज करा. PS² = PT² + TS². ठीक आहे ना. पण PT² + TS² हे आपल्याकडे इथं ऑलरेडी असल्यामुळं इथे मी PS² याच्या जागेवर रिप्लेस करू शकतो. मग मी तेच केलं. फ्रॉम इक्वेशन 3 इक्वेशन 2 बिकम्स असं केलं. ठीक आहे ना. मग पुन्हा एकदा यामध्ये SR आहे तर SR इज हाफ ऑफ QR असं आपण इक्वेशन नंबर 1 मध्ये लिहिलेले. मग मी त्याचाच वापर केला आणि इथे काय झालं? PR² = PS² प्लस SRच्या ऐवजी हाफ QR² प्लस 2 × TS × SRच्या ऐवजी पुन्हा एकदा हाफ QR झालं. तिथे 2 कॅन्सल झाले आणि बस याला 1/4 × QR² आहे तर याचा मी होल स्क्वेअर लिहिण्यासाठी 1/2 × QR होल स्क्वेअर असं केलं. ठीक आहे. आता क्वेश्चन नंबर 3चा दुसरा पार्ट पाहू आपण. दुसऱ्या पार्टमध्ये प्रूव्ह दॅट काय करायचं आहे? PQ²
आधी पी आर स्क्वेअर होतं, आता पी क्यू स्क्वेअर इक्वल्स टू पी एस स्क्वेअर ॲज इट इज आहे, आधीच्या याच्यात पण होतं, आणि इथे फक्त मायनस साईन आलं आहे, ह्या टर्म ॲज इट इज आहेत. ठीक आहे ना. अगेन ट्रायंगल पी क्यू आरमध्ये आपल्याला काय काय माहिती आहे ते लिहून घेऊ आधी. ट्रायंगल पी क्यू आरमध्ये काय माहिती आहे आपल्याला, की पहिल्यांदा आपण पी एस आर हा ऑप्टिस अँगल आहे म्हणलं होतं, आता आपल्याला पी एस क्यू हा ॲक्यूट अँगल घ्यायचा आहे. ठीक आहे ना. तर आपण दोन्ही लिहून घेऊ. अँगल पी एस क्यू इज ॲक्यूट अँगल and angle PSR is obtuse. ठीक आहे ना. अजून काय माहिती आहे आपल्याला, की PT is perpendicular on QR आणि PS is median हे दिलेले आपल्याला. तर त्याच्यामुळे आपल्याला काय म्हणता येते की QS आणि SR हे इक्वल असतील आणि ते QRच्या हाफ असतील. ठीक आहे ना, हाफ ऑफ QR असतील. याला 1 नंबर देऊ आपण. ओके. अजून काय लिहिता येते आपल्याला, तर आता जे दिलेले आहे ते प्रूव्ह करण्यासाठी राईट अँगल ट्रायंगलचा वापर करू. आधी आपण PTR या राईट अँगल ट्रायंगलचा या PTS या छोट्या राईट अँगल ट्रायंगल सोबत यूज केला आहे. आता आपल्याला राईट अँगल ट्रायंगल PTQ चा PTS या राईट अँगल ट्रायंगल सोबत यूज करायचा आहे. सो इन ट्रायंगल PTQ अँगल T 90 डिग्री आहे. तुम्ही लिहिलं आहे की PT परपेंडिक्युलर आहे क्यूआरला. ठीक आहे ना. सो बाय युझिंग पायथागोरस थेरम, सो बाय पायथागोरस थेरमच्या नियमानुसार काय लिहिता येते आपल्याला, PQ स्क्वेअर आधी इथे त्या साईडचा स्क्वेअर म्हणजे PR स्क्वेअर होता, आता इथे PQ स्क्वेअर आला. सो PQ स्क्वेअर इक्वल्स टू PT स्क्वेअर प्लस QT स्क्वेअर. ठीक आहे ना. PQ स्क्वेअर इक्वल्स टू PT स्क्वेअर प्लस QT स्क्वेअर. आता QT जी साईड आहे याला मी असं लिहू शकतो QS मायनस ST. QS मधून ST मायनस केला म्हणजे तो QT असेल. तर मी QTला काही फिगरवरून असं लिहू शकतो QS मायनस ST. QT स्क्वेअर आहे त्याच्यामुळे याचा आपण स्क्वेअर झाला ब्रॅकेट. तर QT म्हणजे काय, तर QS मायनस ST. हे कशावरून लिहिलं मी, फ्रॉम फिगर. हे आकृतीवरून आपल्याला असं लिहिता येते. तर याला आता A मायनस बी न सॉल्व्ह करा. आधीच्या याच्यामध्ये आपण काय लिहिलं तर TR इक्वल्स टू ST प्लस SR आणि मग त्याचा A प्लस बी होल स्क्वेअर केला होता. इथे A मायनस बी होल स्क्वेअर करायचं आहे. PQ स्क्वेअर इक्वल्स टू PT स्क्वेअर प्लस QS मायनस ST होल स्क्वेअर. म्हणजे काय लिहिता येईल, तुम्ही QS स्क्वेअर प्लस ST स्क्वेअर मायनस 2 इंटू QS इंटू ST A मायनस बी होल स्क्वेअरनुसार. ठीक आहे ना. आता याच्यामध्ये मी याला बदल करून फक्त असं लिहितो, हा QS स्क्वेअर इकडे घेतो, ST इथं घेतो, काही फरक नाही पडणार. ठीक आहे ना, कारण ते ॲडिशनमध्ये आहेत. ठीक आहे ना. तर याला आपण आता इक्वेशन नंबर नेक्स्ट देऊ, याला आपण 2 नंबर देऊ. ठीक आहे. ओके. आता राईट अँगल ट्रायंगल PTQ मध्ये झाला. आता PTS याच्यात बघू ना. इन ट्रायंगल PTS अगेन अँगल T 90 डिग्री असल्यामुळे याच्यातही आपण पायथागोरस थेरमचा यूज करू शकतो. सो बाय पायथागोरस थेरम काय लिहिता येईल मला, पायथागोरस थेरमनुसार PS स्क्वेअर इक्वल्स टू PT स्क्वेअर प्लस ST स्क्वेअर. बरोबर आहे का. बघा PS स्क्वेअर इक्वल्स टू PT स्क्वेअर प्लस ST स्क्वेअर. ठीक आहे ना, बाय पायथागोरस थेरम. आता याला मी क्वेश्चन नंबर 3 म्हणतो. तर बघा इथे PS स्क्वेअर इक्वल्स टू PT स्क्वेअर प्लस ST स्क्वेअर आणि इथं पण PT स्क्वेअर प्लस ST स्क्वेअर आहे. म्हणजे मी इक्वेशन नंबर 3 जर का इक्वेशन नंबर 2 मध्ये पुट केला तर ह्या 2 टर्मच्या ऐवजी इथे येणार फक्त PS स्क्वेअर. मग मी तेच करतो, फ्रॉम इक्वेशन 3 इक्वेशन 2 बिकम्स 3 वरून इक्वेशन 2 कसं लिहिता येईल, तर PQ स्क्वेअर इक्वल्स टू या PT स्क्वेअर प्लस ST स्क्वेअरच्या ऐवजी मी लिहिणार आता PS स्क्वेअर. सो PS स्क्वेअर प्लस हा QS स्क्वेअर मायनस 2 इंटू QS इंटू ST. ठीक आहे ना. बरं अजून काय बदल करता येते याच्यात, तर हा PS स्क्वेअर सोडून द्या, बाकी QS आहे इथं दोन्ही जागेवर आणि QS म्हणजे काय आपण म्हणलं हाफ ऑफ QR. तर मी ते इथं पुट करू शकतो, ही टर्म तिकडून घेऊ आपण म्हटल्यास, किंवा ठीक आहे लिहू QS इज हाफ ऑफ QR. ठीक आहे. त्याच्यानंतर मायनस 2 इंटू
QS इज हाफ ऑफ QR आणि हा ST ॲज इट इज. तर हे 2 कॅन्सल झाले म्हणजे काय येते PQ स्क्वेअर इक्वल्स टू PS स्क्वेअर. ही टर्म नंतर लिहू, ही आधी लिहू. काय मायनस QR इंटू ST प्लस QR/2 होल स्क्वेअर. हेच प्रूव्ह करायचं. ठीक आहे, कळलं. क्वेश्चन नंबर 4 मध्ये काय आहे, ट्रायंगल ABC आहे ज्यामध्ये की पॉईंट M हा मिड पॉईंट आहे BCचा, म्हणजे याचा अर्थ AM ही मीडियन आहे. अजून काय दिले, AB स्क्वेअर प्लस AC स्क्वेअर इक्वल्स टू 290 सेंटीमीटर आणि AM बरोबर 8 असताना BC तुम्हाला फाइंड करायचे आहे. तर हा अपोलोनियस थिअरमवर असलेला प्रॉब्लेम आहे. सो इन ट्रायंगल दिलेलं आहे ते लिहून घेऊ. ABC मध्ये काय दिलं आहे, M इज मिड पॉईंट. ठीक आहे ना. जर M हा BCचा मिड पॉईंट असेल याचा अर्थ काय की AM इज मीडियन. ठीक आहे ना, बरोबर आहे. अजून काय दिलंय, AB स्क्वेअर प्लस AC स्क्वेअर इक्वल्स टू 290 आणि AM ही 8 दिलेली आहे. आपल्याला BC फाइंड करायचं. ठीक आहे ना. अजून काय मला म्हणता येते की BM इज इक्वल्स टू MC इक्वल्स टू, ठीक आहे ना, हे इक्वल असतील. किंवा तुम्ही असे लिहू शकता, दॅट इज BC इज 2 टाइम्स BM किंवा मग 2 टाइम्स MC. ठीक आहे ना. ओके, आता अपोलोनियस थिअरमचा यूज करू. देअरफॉर बाय अपोलोनियस थिअरम काय म्हणता येते अपोलोनियस थिअरमनुसार, AB स्क्वेअर प्लस AC स्क्वेअर, AB स्क्वेअर प्लस AC स्क्वेअर इक्वल्स टू 2 टाइम्स स्क्वेअर ऑफ द मीडियन दॅट इज AM स्क्वेअर प्लस 2 टाइम्स स्क्वेअर ऑफ एनी वन पार्ट. सो BM घेतो मी. ठीक आहे ना. ओके, देन AB स्क्वेअर प्लस AC स्क्वेअर तुमच्याकडे आहे दिलेलं. AB स्क्वेअर प्लस AC स्क्वेअर इज 290. सो व्हॅल्यूज पुट करा. 290 प्लस 2 इंटू AM, AM पण आहे तुमच्याकडे 8, 2 इंटू BM स्क्वेअर. सो 290 इक्वल्स टू 2 इंटू 8, 8चा स्क्वेअर घेतला आणि ह्या 2 इंटू BM स्क्वेअर ॲज इट इज ठेवला. याला गुणाकार केला की तिथे 128, बरोबर ना. ठीक आहे, 290 इकडेचा आणि हा 2 इंटू BM होल स्क्वेअर. याला 2 डिवाइड करू शकता तुम्ही किंवा याला आधी इकडे ट्रान्सफर करा. 290 मायनस 128 इक्वल्स टू 2 इंटू BM होल स्क्वेअर असं केलं. तर आता याची सबस्ट्रॅक्शन केली, किती येते, बरोबर आहे का. ठीक आहे. मग आता हा 2 ट्रान्सफर करा. 162/2 इक्वल्स टू BM स्क्वेअर, किती 8 आणि 1 म्हणजे 81. टेकिंग स्क्वेअर रूट, जर वर्गमूळ घेतलं तर 9 प्लस मायनस 9. ठीक आहे ना. टेकिंग स्क्वेअर रूट बाय टेकिंग स्क्वेअर रूट. ठीक आहे ना, वर्गमूळ घेतल्यानंतर. तर BM आलाय तुमच्याकडे 9 आणि आपण काय म्हणलं, BC इज 2 टाइम्स BM. देअरफॉर BC इज 2 टाइम्स BM. सो BC इज इक्वल्स टू 2 इंटू 9 म्हणजे किती 18. सो BC इक्वल्स टू 18 सेंटीमीटर. ओके, नाउ विल गो फॉर लास्ट क्वेश्चन ऑफ प्रॅक्टिस 2.2. काय झालंय, एक फिगर दिलेली आहे जी की रेक्टँगल आहे. रेक्टँगल PQRS आहे ज्याच्या इंटिरियरमध्ये T एक पॉईंट आहे. ठीक आहे ना. आणि तुम्हाला प्रूव्ह करायचं आहे की TS स्क्वेअर प्लस TQ स्क्वेअर इक्वल्स टू TP स्क्वेअर प्लस TR स्क्वेअर. ठीक आहे ना. तर ह्याच्यासाठी तुम्हाला एक टिप दिलेली आहे की एक AB ड्रॉ करा पॅरलल टू PQ किंवा मग AB ड्रॉ करा पॅरलल टू SR सो दॅट ATB आर कोलिनियर पॉईंट्स. ठीक आहे ना. तर आपण तसं केलंय. सो इन रेक्टँगल PQRS, PQ is parallel to AB and AB is parallel to SR आणि ATB हे एका रेषेवरचे पॉईंट आहेत. ओके, आता काय झालं, हे AB पॅरलल ड्रॉ केल्यामुळं काय झालं, इथे अजून 2 रेक्टँगल तयार झाले. एक PQBA आणि दुसरा आहे ABRS.
ठीक आहे ना. तर काय लिहिता येईल आपल्याला हे माहिती आहे की रेक्टँगलच्या अपोजिट साईड ज्या असतात त्या इक्वल असतात किंवा कॉन्ग्रुएंट असतात असं आपल्याला माहिती आहे. सो आपण काय करू, हे जे छोटे छोटे ट्रँगल तयार झालेत ॲक्च्युली, ही जर का ए बी जर का पॅरलल आहे पी क्यूला, तर हा पण राईट अँगल ट्रँगल असेल, हा पण राईट अँगल ट्रँगल असेल, इथे पण 90चा अँगल असेल, इथे पण 90चा अँगल असेल. ठीक आहे ना. त्याच्यामुळे इथे आपण प्रत्येक राईट अँगल ट्रँगलमध्ये आपल्याला पायथागोरस थेरमचा यूज करता येईल. सो इन ट्रँगल कुठला घेतला आपण, TAS घेऊ. ठीक आहे ना. AB इज पॅरलल टू SR आणि देअरफॉर मला काय म्हणता येते की AT इज परपेंडिक्युलर टू AS. ठीक आहे ना. जर AB पॅरलल असेल SRला तर याचा अर्थ AT ही परपेंडिक्युलर असेल ASला, मग तो राईट अँगल ट्रँगल तयार झाला आहे. सो बाय पायथागोरस थेरमनुसार काय लिहिता येईल मला, ATS या ट्रँगलमध्ये किंवा TAS या राईट अँगल ट्रँगलमध्ये, तर ST² हायपोटेनस ST होईल. ST² इक्वल्स टू AT² प्लस AS². ठीक आहे ना. AT² प्लस AS². बरोबर आहे, कळलं? ठीक आहे. अजून समजा याच्या वरचा राईट अँगल ट्रँगल घ्या. इन ट्रँगल कुठला घेता, TAP घेऊ. ठीक आहे ना. TAP मध्ये पण काय लिहिते तुम्हाला, AT परपेंडिक्युलर आहे, ASला परपेंडिक्युलर आहे, म्हणजेच ती APला पण परपेंडिक्युलर आहे. ठीक आहे ना. बरोबर आहे. देअरफॉर बाय पायथागोरस थेरम, मग आता त्या पण राईट अँगल ट्रँगलमध्ये पायथागोरस थेरमचा जर यूज केला तर काय लिहिता येईल मला, PT² इक्वल्स टू हायपोटेनस PT असेल त्याचं. सो PT² इक्वल्स टू काय लिहिता येईल, PA². ठीक आहे ना. PT इथे TP घेतला आहे आपण. ठीक आहे ना. त्याच्यामुळे आपण इथे पण काय करू, TP घेऊ. अजून काय घेतलं आहे, ST घेत, पण इथे ST लिहिला आहे, इथे TS आहे, मग आपण याला पण TS करू. काही फरक नाही पडत तसं. तर अजून काय बदल करावं लागते का, नाही. ठीक आहे. तर इथे मात्र आपल्याला TP करावं लागणार कारण तिथे TP आहे. ठीक आहे. सो TP² इक्वल्स टू PA² प्लस काय लिहिता येईल, AT². ठीक आहे ना. ठीक आहे. याला 2 नंबर. अगेन आता जसे ह्या साईडचे दोन्ही ट्रँगल पाहिले, पण ह्या साईडचे राईट अँगल ट्रँगल घ्या. कुठला घेता, TBR घेऊ. इन ट्रँगल TBR मध्ये काय म्हणते मला, AB परपेंडिक्युलर टू BR असं लिहिता येईल ना, कारण ती पॅरलल आहे SRला, याचा अर्थ ती परपेंडिक्युलर आहे BRला किंवा QRला. ठीक आहे ना. तर पुन्हा एकदा बाय पायथागोरस थेरमनुसार काय लिहिता येईल, TR² इक्वल्स टू काय, TB² प्लस BR². ठीक आहे ना. सो TB² प्लस BR², याला इक्वेशन नंबर 3 म्हणू. अगेन आता वरचा जो राईट अँगल ट्रँगल त्यामध्ये इन ट्रँगल TBQ मध्ये पुन्हा एकदा TB किंवा AB परपेंडिक्युलर असणार आहे QBला, त्यामुळे पुन्हा एकदा इकडे लिहितो बाय पायथागोरस थेरम. काय लिहिता येते, पायथागोरस थेरमनुसार पुन्हा TQ². ठीक आहे ना. TQ² इक्वल्स टू काय लिहिता येईल, TB² प्लस BQ². ठीक आहे. सो याला आपण इक्वेशन नंबर 4 देऊ. ठीक आहे. आता तुम्हाला हे माहिती आहे की जर ही AB जर का पॅरलल असेल SRला, तर मला असं म्हणता येते की हे जे AS आहे, ही AS ही BRशी इक्वल असेल किंवा कॉन्ग्रुएंट असेल, आणि यातला जो AP आहे हा यातल्या BQशी इक्वल असेल. ठीक आहे ना. असं मला म्हणता येते. बरोबर आहे का, कारण ते आयताच्या सम्मुख भुजा आहेत. ठीक आहे ना. आयताच्या समोरासमोरील बाजू येतात, त्यामुळं त्या
जसं की ह्या ABRS या आयतात या रेक्टँगलमध्ये ही साईड या साईड एवढी असेल, किंवा मग PQBA या रेक्टँगलमध्ये AP आणि BQ हे इक्वल असतात, ठीक आहे ना. तर मला तशा त्या रिप्लेस करता पण येतील. ओके, आता काय करता, तर आपल्याला काय पाहिजे बघा, इथे लेफ्ट हँड साईडला TS² + TQ² पाहिजे. तर मग TS कुठे, इथे, आणि TQ कुठे, तर TQ इथे. मग काय करू, इक्वेशन नंबर 1 आणि इक्वेशन नंबर 4 यांना ॲड करू, कारण इथं बेरीज केलेली आहे, ठीक आहे ना. सो ॲडिंग इक्वेशन 1 and 4, ठीक आहे ना. TS² + TQ² इक्वल्स टू AT² + AS² + TB² + BQ². ओके, ठीक आहे ना. आता बघा, इथे आपल्याकडे जो AS आहे, ठीक आहे ना, ह्या ASच्या ऐवजी मी काय लिहू शकतो बघा, AS इज इक्वल टू BR, बरोबर आहे का. ठीक आहे ना, फ्रॉम फिगर. तर मी या ASच्या ऐवजी इथे BR लिहिणार आहे, ठीक आहे. अजून हा जो BQ आहे, BQ च्या ऐवजी मी काय लिहू शकतो, AP, ठीक आहे ना, जो हां PA, कळलं का. मग आपण त्या रिप्लेस करणार आहोत ते तसे. सो TS² + TQ² इक्वल्स टू हा AT² ॲज इट इज ठेवतो मी. ASच्या ऐवजी मी घेणार आहे BR² प्लस हा TB² ॲज इट इज ठेवला, आणि BQ जो BQ आहे त्याच्या ऐवजी मी PA² असं लिहिणार आहे, ठीक आहे ना. आता याचं रिझन काय लिहिणार आहे मी, अपोजिट साइड्स ऑफ रेक्टेंगल आर कॉन्ग्रुएंट. सम्मुख भुजा कोणती कोणती, तर AS ही BR आणि BQ ही PA च्या सम्मुख भुजा आहेत. बरं, मग आता काय बदल होतो, तर TS² + TQ² इक्वल्स टू हा AT² प्लस आता आता इथे सगळ्या ह्या ज्या 4 टर्म आहेत ह्या एकमेकाशी कशा आहेत, बेरजेत आहेत. त्याच्यामुळे मी AT² जो घेतला, या AT² सोबत जर मी हा PA² लिहिला तर काय होईल बरं, या AT² सोबत मी जर हा PA² मी जवळ घेऊन सम केली, याचे काय होईल, काहीच नाही होणार, कारण हे सगळे एकमेकाशी बेरजेत आहेत. त्याच्यामुळे तुम्ही मागं पुढे लिहू शकता. ओके, अजून इथे काय उरलं आता, BR² + TB². बघा आता हा जो एवढा AT² + PA² आहे, हा आपल्याकडे आहे कुठे, इथे PA² + AT². म्हणजे इक्वेशन नंबर 2 वरून मी काय लिहू शकतो, इथे या दोघांच्या जागेवर तर फक्त TP² लिहू शकतो. शिवाय BR² + TB² हे पण आपल्याकडे आहे, BR² + TB² इक्वेशन नंबर 3 मध्ये. त्याच्याऐवजी मी TR² लिहू शकतो, ठीक आहे ना. म्हणजे मी याच्या जागेवर TR² लिहू शकतो, तर याच्या जागेवर मी TP² लिहू शकतो. म्हणजे काय होणार, हे TP² + TR², आणि इकडे काय येणार, TS² + TQ². हे कशावरून लिहिलं आपण, इक्वेशन नंबर 2 आणि इक्वेशन नंबर 3 वरून, फ्रॉम इक्वेशन 2 and 3. आणि हेच आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. TS² + TQ² = TP² + TR².